नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यपत्रित सेवा नुकतीच जाहिरात आलेली आहे। 5 जानेवारीपासून ते 25 जानेवारीच्या दरम्यान फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे। फॉर्म भरण्याच्या अगोदर एकतर प्रोफाइल एमपीएससी वरती बनवावी लागते। जे विद्यार्थी नवीन असतील, पहिल्यांदाच फॉर्म भरणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफाइल बनवणं गरजेचं आहे। प्रोफाइल कसं बनवायचं याबद्दलचा व्हिडिओ माझा सेपरेट येणार आहे। आज आपण फॉर्म भरत असताना कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, ती डॉक्युमेंट्स तुमच्याकडे बरोबर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा ते डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोफाइल मध्ये अपडेट करावे लागतात। दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर प्रोफाइल बनवताना सुद्धा ते डॉक्युमेंट लागतात आणि प्रोफाइल बनवून झाल्यानंतर ज्यांचं प्रोफाइल ऑलरेडी बनवून झालेलं आहे त्यांना काही डॉक्युमेंट्स अपडेट पण करावे लागतात। सो या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी फ्रेशर असतील त्या विद्यार्थ्यांना कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहे ती डॉक्युमेंट्स मला आता प्रोफाइल बनवताना बरोबर ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे काही विद्यार्थ्यांनी प्रोफाइल ऑलरेडी बनवलेलं असेल त्याही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे की कोणते डॉक्युमेंट्स मला इथे अपडेट करणं गरजेचं आहे। सो आपण बघूया वन बाय वन। बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं कंबाईन 2024 साठी गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षेची सेपरेट बॅच आहे, पूर्व प्लस मुख्यची पण सेपरेट बॅच आहे। सेम राज्यसेवेसाठी किंवा राज्यपत्रित सेवा 2024 साठी पूर्व परीक्षेची वेगळी बॅच आहे आणि पूर्व परीक्षा राज्यसेवेची आणि कंबाईनची एकत्रित पण बॅच आहे। सो नक्की या बॅचचा फायदा होणार आहे तुम्हाला। हे पूर्ण टीमचे सेशन्स ऑलरेडी YouTube वरती आपण टाकलेले आहे। प्रत्येक फॅकल्टीचे लेक्चर एकदा व्यवस्थित बघा। कुठेही तुम्ही बॅच केली, तुमचा अभ्यास झाला असेल तरी पण ही बॅच लावा। का? कारण 2024 मध्ये कंबाईन होणार आहे जून मध्ये आणि राज्यसेवा होणार आहे एप्रिल मध्ये। याचा फायदा तुम्हाला ह्या पुढच्या 4 ते 6 महिन्यात नक्कीच होणार आहे, तुमचे मार्क्स वाढणार आहे। सो या बॅचची फी स्ट्रक्चर तुम्हाला आता 20% डिस्काउंट देऊन या पद्धतीने तुमचं फी स्ट्रक्चर असणार आहे। सो एकदा तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता आणि न्यू इयरची 20% ऑफ डिस्काउंट पण तुम्ही घेऊ शकता। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। नुकतीच 2024 ची जाहिरात आली आहे। 274 पदसंख्या आहे, त्यामध्ये 3 संवर्ग आहे, राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, महाराष्ट्र वन सेवा। जाहिरात आली आहे। फॉर्म कधी भरायचा आहे तुम्हाला? 5 जानेवारीपासून ते 25 जानेवारीच्या दरम्यान फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे। मग आता फॉर्म भरत असताना पहिल्यांदा सुरुवातीला जर फ्रेशर असाल तुम्हाला प्रोफाइल बनवावं लागतं। एमपीएससी मध्ये प्रोफाइल बनवायला तुम्हाला साधारणतः 1 तास लागेल, पण प्रोफाइल बनवताना व्यवस्थित बनवा, अजिबात घाई गडबड करू नका। आतापर्यंतचा अनुभव आहे की ज्या विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती टाकली होती त्यांचं सिलेक्शन होता होता राहून गेलं, ते अपात्र झाले। कधी कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस, ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV म्हणतो, त्यावेळेस ते डॉक्युमेंट प्रॉपर नसल्या कारणाने मुलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। सो तुम्ही प्रोफाइल बनवताना अर्ज करण्याच्या अगोदर प्रोफाइल मध्ये अपडेट सगळं व्यवस्थित बघूनच मग त्या डिपार्टमेंटनुसार अर्ज करायला हवा। सो इथे मी मुख्यत्वे लक्षात घ्या, जे मुद्दे सांगतो ते प्रॉपर लक्षात घ्या। आताची ऍड आपण जर बघितली तर ऍड मध्ये तुम्हाला फक्त एवढेच डॉक्युमेंट दिलेले आहे, जे की डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्याची गरज आहे। कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार, त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही। बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचेच आहे। जरी त्यांनी इथे 5च डॉक्युमेंट दिलेले आहेत तरी सुद्धा सगळीच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे। मग इथे कोणते डॉक्युमेंट्स आहे? जसं की दिव्यांग उमेदवारांचा आहे, खेळाडूंचा आहे, अनाथांचा आहे, माजी सैनिकांचा, खेळाडू, दिव्यांग अथवा अनाथ यांचं आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यांचे पर्टिक्युलर डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ताच असणं गरजेचं आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 25 तारीख आहे। 25 तारखेच्या आत हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच फॉर्म भरू शकता हे विद्यार्थी। आता ऍक्च्युअल डॉक्युमेंट्स कोणकोणते लिस्ट माझ्याकडे एका लिस्टवरती एका मुद्द्यावरती बोलतो मी तुमच्याशी। पहिला आहे शैक्षणिक कागदपत्र। शैक्षणिक कागदपत्रांमध्ये तुम्हाला जी पण प्रोफाइलमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे, तुम्ही प्रोफाइल जेव्हा अपडेट करतात ह्या प्रोफाइलमध्ये 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट लागतंय, 12वीचं मार्कशीट लागतंय, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल पदवीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट लागतंय, पदव्युत्तर पदवी तुमचं झालं असेल तर त्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला मार्कशीट इथे लागतंय, किंवा तुमचा एखादा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं सुद्धा मार्कशीट तुम्हाला लागणार आहे। हे सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहे। यामध्ये काय लागतात तर 2 महत्त्वाच्या गोष्टी, एक तर तुमचं प्रमाणपत्र असेल तर चालेल, प्रमाणपत्र चालतंय, किंवा दुसरं गुणपत्रक चालतंय। दोघांपैकी एक असेल तर चालेल, दोघंही असले तरी चालतील, बरोबर। सो हे कधीपर्यंत पाहिजे तुम्हाला? हे सगळं 25 तारीख तुमची आहे, 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे सगळं असणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहात, फॉर्म भरण्याच्या दिवशी तुम्हाला लागणार आहे, फॉर्म भरण्याच्या दिवशी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स बरोबर ठेवायचे। आता दुसरं, फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या नावाने भरायचं आहे? तर
नाव तुमचं 10वीला जे नाव असेल किंवा 10वीच्या मार्कशीटवर 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल त्या नावानेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायचा आहे. का भरायचा आहे त्यांनी तसं मेन्शन केलंय 10वीच्या नावानेच भरायचा आहे. आता काहींचा 10वीच्या नावाने भरल्यानंतर जर पुढे गेलात तर कदाचित 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं किंवा इतर जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये नावात बदल असू शकतो तुमचा. आता हे लक्षात आलं शैक्षणिक डॉक्युमेंट तुम्हाला हे सगळे लागणार आहे. आता दुसरा मुद्दा आहे नावात बदल. आता नावात बदल तुमचा जर असेल म्हणजे 10वीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 10वीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला, 10th नावाने तुम्ही फॉर्म भरला आणि मग नंतर इतर डॉक्युमेंटमध्ये नावात जर बदल असेल तर काय करावं लागतं तुम्हाला. आता नावात बदल असण्याचे दोन गोष्टी आहे. मुलींचं काय होतंय लग्नानंतर नाव बदलतं, मुलांचं बदलतं का नाही. मुलींचं लग्नानंतर नाव बदलतं. लग्नानंतरचे काही डॉक्युमेंट्स हे हस्बंडच्या नावाचे झालेले असतात, जसं की आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असेल नाही का, पॅन कार्ड असेल किंवा इतर शिक्षण जर तिने लग्नानंतर घेतलं असेल तर ते डॉक्युमेंट सुद्धा वेगळे असू शकतात. सो अशा मुलींसाठी किंवा हस्बंडच्या नावाने तुम्हाला एखादं सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा सर्टिफिकेट तेच असेल तर अशा वेळेस तुम्हाला जर नावात बदल असेल, एमपीएससीला जेवढे डॉक्युमेंट्स लागणार आहे पुढे मी लिस्ट तुम्हाला सांगत आहे, त्या लिस्टमध्ये असं जर डॉक्युमेंट असेल की ज्या डॉक्युमेंटवरती वडिलांच्या व्यतिरिक्त हस्बंडचं नाव आहे, अशा वेळेस तुम्हाला लग्नानंतर जर नावात बदल असेल, लग्नानंतर जर नावात बदल असेल तर तुम्हाला लागणार आहे काय, मॅरिड सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. मॅरेज सर्टिफिकेट एक तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट जर नसेल तर याला ऑप्शन आहे और याला ऑप्शन आहे तुम्हाला काय लागेल गॅझेटेड सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, गॅझेट काढावं लागेल तुम्हाला. गॅझेट म्हणजेच काय राजपत्रित म्हणतो आपण, राजपत्रित सर्टिफिकेट असतं. जे गॅझेटेड ऑफिसर असतात जसं की तहसीलदार, डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर हे एकतर काढू शकता, पहिला मुद्दा. दुसरं तुम्हाला कोर्टाच्या बाजूला जे विशेष हे असतात वकील असतात त्यांचे चेंबर असतात ते पण काढून देऊ शकतात, तिथे टायपिंग चालतं ते पण काढून देऊ शकतात. तिसरं जे सायबर कॅफेवाले असतात त्याप्रमाणे तिथे एजंट बसले असतात ते एजंट पण तुम्हाला काढून देऊ शकतात. मग यापैकी एक लागेल तुम्हाला, बरोबर. लग्नानंतर ह्या दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागेल जर नावात बदल असेल तर. दुसरं काय, लग्न नाही झालं पण तरी नावात बदल आहे. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा त्याचा नावात बदल झाला, 10वी नंतर काय झालंय 12वी मध्ये बदल झाला किंवा पदवीच्या डॉक्युमेंटवरती वेगळंच नाव आलंय. फॉर एक्झाम्पल हा नावात बदल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल माझं नाव काय आहे बापू आहे, BAPU असं होतं, पण काही झालंय 10वी नंतर काही डॉक्युमेंटमध्ये माझं नाव बदललंय BAAPU झालंय किंवा काही डॉक्युमेंटमध्ये BPU झालं डायरेक्ट. म्हणजे काय स्पेलिंग मिस्टेक आहे, याला काय म्हणणार मी स्पेलिंग मिस्टेक आहे. मग स्पेलिंग मिस्टेक असेल तर राजपत्रित करायची गरज नाही, तुम्हाला लागेल काय ॲफिडेव्हिट लागेल, ॲफिडेव्हिट. करेक्ट. जर हे नावात बदल आहे, फॉर एक्झाम्पल माझं बापू नाव होतं पण बापू नाव बदलून ते नावात बदल असं झालं बघा, इथे लिहितो मी बापू नावाचा बदल करून काय झालंय बापू साहेब झालंय. फॉर एक्झाम्पल बापू साहेब झालं म्हणजे काय, साहेब हा शब्द खूप मोठा बदल आहे. एवढा बदल जर ऍड झाला तर मला काय करावं लागेल गॅझेट करावं लागेल. मग गॅझेट म्हणजे काय असतं बरं, गॅझेट म्हणजे बापू आणि बापू साहेब हे व्यक्ती एकच असून वेगळे नाहीये असं गॅझेटमध्ये लिहिलेलं असतं, ज्याला आपण भारताचं राजपत्र म्हणतो. राजपत्रात नाव असेल तर काही बदल नाही, मग म्हणजे गरज नाही तुम्हाला काहीच करायची, एवढंच करावं लागेल. म्हणजे एकतर नावात बदल, स्पेलिंग मिस्टेक दोघांसाठी पण स्पेलिंग मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट करावं लागेल. स्पेलिंग म्हणजे एखादं स्पेलिंग कमी झालं, एखादं स्पेलिंग वाढलं तर म्हणतो मी. अदरवाईज मराठीमध्ये जर नावात बदल असलं तर गरज नाहीये तुम्हाला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं इंग्लिशमध्ये संगीताचं स्पेलिंग GI असतं, काही ठिकाणी GEE असतं, हे झालं नावात बदल आहे. मराठीमध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं तर काही प्रॉब्लेम नाही. आईच्या नावात बदल असेल तर तो पण मोठा इश्यू नाही. तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव ह्या 3 डॉक्युमेंटमध्ये फक्त, ह्या 3 नावामध्ये फक्त बदल नसावे, असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. ओके, हे झाला दुसरा मुद्दा. आता मी तुम्हाला घेऊन जातो तिसऱ्या मुद्द्याकडे. तिसरा मुद्दा आहे तुमचा जात प्रमाणपत्र. जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे कॅटेगरीमधून, जे विद्यार्थी कॅटेगरी ओपन सोडून सगळ्याच कॅटेगरी, म्हणजे ओपन जर सोडल्या तर सगळ्याच कॅटेगरी, जसं की त्यामध्ये काय काय येतात, एक येत आहे OBC, त्यानंतर येत आहे SBC, त्यानंतर आहे NTचे अ, ब, क आणि ड, त्यानंतर येत आहे EWS. या सगळ्याच उमेदवारांना प्लस याच्यामध्ये काय SC आणि ST या सगळ्या उमेदवारांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. कधीपर्यंत लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला, फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात त्या दिवसापर्यंतचं डॉक्युमेंट लागेल किंवा फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय 25 जानेवारी, 25 जानेवारीपर्यंत डॉक्युमेंट पाहिजे. पण याचा अर्थ तुम्ही 24ला काढाल आणि फॉर्म जर तुम्ही याचा अर्थ 24ला डॉक्युमेंट काढाल आणि 20ला फॉर्म भरून टाकाल असं चालेल का, नाही चालणार.
फॉर्म तुमच्या म्हणजे डॉक्युमेंट तुमच्या हातात असेल तेव्हाच तुम्ही भरू शकता, कारण त्या डॉक्युमेंटची त्या प्रमाणपत्राची विशेष माहिती त्यामध्ये मेन्शन करावी लागते. ओके, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. जात प्रमाणपत्र झालं की पुढे लागते रहिवासी दाखला, ज्यालाच आपण काय म्हणतो डोमेसाईल म्हणतो. रहिवासी दाखला ज्याला आपण डोमेसाईल म्हणतो. रहिवासी दाखला तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळतो, तो चालणार नाही. इथे लक्षात इतके डोमेसाईलच लागणार आहे. आता डोमेसाईल काढत असताना तुम्हाला डोमेसाईल 3 प्रकारात मिळतं. एक तर सिंपल डोमेसाईल मिळतं किंवा डोमेसाईल प्लस नॅशनॅलिटी प्लस एज प्रूफ असं मिळतं, किंवा 2 मिळतं, डोमेसाईल प्लस नॅशनॅलिटी मिळेल किंवा डोमेसाईल प्लस एज असेल. काहीही प्रॉब्लेम नाही, याच्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही आणलं तरी चालतंय, ते गरजेचं आहे. हे डोमेसाईल कधी काढलेलं असावं, कधीचंही चालतंय, कधीचे चालतं, जन्मापासून ते आतापर्यंत कधीचेही चालतंय. 10 15 वर्ष झाले असेल तरी चालणार आहे. सो अगदी पहिलं जरी काढलं असेल तुमचं तरी डोमेसाईल चालणार आहे. असं दरवर्षी अपडेट करायची गरज नाही. आतापर्यंत जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले हे अपडेट करायची गरज नाही, फिक्स आहे, याच्यात काहीच बदल नाहीये. इथे लक्षात, गॅझेटेड एकदा काढलं की परत परत काढायची गरज पडत नाही, लक्षात घ्या. अजूनपर्यंत अपडेटचं मी काही सांगितलं का नाही, हे लागणार, सगळ्यांनाच लागणार आहे. ज्यांचं ऑलरेडी प्रोफाईल बनलाईन सगळं आहे त्यांना काहीच गरज नाहीये. नंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र. आता याबद्दल काय, इफ जर असेल तरचीच गरज आहे, नाही तर ऑलरेडी रिक्वायरमेंट नाही. का, हे तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला अनुभव येईल बघा, ते स्टार नसतं. असेल तर भरा, नसेल तर जाऊ द्या. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिने कालावधी मिळतो आणि ह्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला जात व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, काय म्हणतो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो आपण, ते दिलं तरी चालतं. ओके, रिक्वायरमेंट नाही याची, इफ मी टाकला इथे. ओके, हा मुद्दा नीट लक्षात, नॉट रिक्वायर्ड आहे लगेच. नंतर मराठी भाषेचा पुरावा. इथे मराठी भाषेचा पुरावा म्हणजे काय, एकतर पहिलं तुम्हाला 10वीला मराठी असणं गरजेचं आहे किंवा 12वीला मराठी असणं गरजेचं आहे. 10वी किंवा 12वीला जर मराठी हा सब्जेक्ट असेल तर तेच सर्टिफिकेट तुम्ही प्रूफ म्हणून देऊ शकता. पण जर 10वी 12वीला सर्टिफिकेट किंवा मराठी विषय नव्हता, मराठी विषय तुम्हाला जर नव्हता तर अशा वेळेस तुम्हाला करावं लागेल, एक परफॉर्म आहे, एक सर्टिफिकेट आहे त्याबद्दलचं, ते सर्टिफिकेट तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यावरती एका कॉलेजच्या एचआर काय म्हणतो आपण, कॉलेजचे जे प्रमुख असतात, मराठी डिपार्टमेंटचे हेड असतात ते आणि कॉलेजचे प्रिन्सिपल यांची साइन सिग्नेचर घ्यावी लागतं. मग तो डॉक्युमेंटचा परफॉर्मा तुम्हाला शेवट मी दाखवतो, तो कसा आहे, तो फॉर्मॅट पण तुम्हाला मी शेवट दाखवतो. ज्यांचं हे नसेल त्यांनाच लागणार आहे, ज्यांचं हे आहे त्यांना गरज नाही. सो एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट मी शेवट दाखवतो 10वीचा मराठी नॉलेजचा. ओके, हे सगळ्यांना लागणारच आहे, बरोबर. ज्यांच्याकडे हे आहे त्यांना गरज नाही याची. नंतर पुढे जातो घेऊन मी तुम्हाला, पुढचा मुद्दा आहे जन्माचा पुरावा. जन्माच्या पुराव्यामध्ये तुम्हाला काय लागतंय, एक तर तुमचं LC असेल किंवा TC असेल, एक तुमचं बर्थ सर्टिफिकेट असतं बघा, ग्रामपंचायत मधून निघतं, ते पण चालतंय. त्यानंतर तुमचं 10वीचं मार्कशीट असतं ना, 10वीच्या मार्कशीटवर सुद्धा ते उल्लेख असतो बघा, ते असेल तरी चालणार आहे. मार्कशीट किंवा सर्टिफिकेटवर 10वीचा त्याच्यावरती बर्थ डेटची उल्लेख असते, ते असेल तरी चालणार आहे, ते लागणार याच्यापैकी एक. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कोणाला लागेल, तसं सगळ्यांनीच काढलं तरी चालतं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांचं काय झालंय, लग्न झालं अशा उमेदवारांना लागतंय. ज्यांना 2 पेक्षा किंवा 2 अपत्य असतील त्यांच्यासाठी हे चालतंय. ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील, 2 पेक्षा जास्त असतील तर असे उमेदवार इथे MPSC ला फॉर्म भरू शकत नाही. पण ज्यांना 2 किंवा 2 पेक्षा कमी अपत्य असतील त्यांना काय लागतंय, इथे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागतंय. आता काही उमेदवारांच्या असं होऊ शकतं बघा, 2 पेक्षा जास्त आहे पण काय झालंय, पहिल्यांदा 1 अपत्य झालं, दुसऱ्यांदा जुळं झालंय, जुळं म्हणजे 2 झाले, मग त्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. काहींना असं होऊ शकतं, पहिल्यांदाच जुळे झाले होते आणि नंतर 1 झालं, त्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल. काहींना असं होऊ शकतं, पहिल्यांदा तिळे झालेले आहे, 3 विद्यार्थी डायरेक्ट म्हणजे 3 मुलं झालेले आहे, ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. पण पहिल्यांदा 1, नंतर 2, परत 3रं झालं, ते उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात घ्या. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दाखवतो मी. पुढे महिला आरक्षण. आता मे 2023चा जी आर आहे, त्यानुसार महिला आरक्षण. आता महिला आरक्षणची डेफिनेशन लक्षात घ्या. महिला आरक्षण म्हणजे काय, ओपनचे जे महिला असतो, महिला प्रवर्ग आहे, ओपन कॅटेगरी मधला जो महिला प्रवर्ग आहे याला म्हणतात महिला आरक्षण. हे जर घ्यायचं असेल तर 2023 पूर्वी तुम्हाला नॉन क्रिमिलियर किंवा 30% आरक्षणचं सर्टिफिकेट लागत होतं. आता लागतंय का, आता लागत नाही. म्हणजेच कोणत्याही कॅटेगरीच्या महिला आता ओपन महिलामध्ये जाऊ शकतात.
ओपन महिन्यामध्ये जाऊ शकतात, वेगळं डॉक्युमेंट काढायची गरज नाही. हे लक्षात घ्या. मी कशाबद्दल बोललोय, हे ओपन मधल्या महिलांसाठीचं महिला आरक्षण आहे. बरेच विद्यार्थी याचा अर्थ वेगळा घेतात. महिला आरक्षण म्हणजे सरसकट सगळ्याच कॅटेगरीचं महिला आरक्षण नाही. ओपनच्या महिन्यामध्ये तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर हे पहिले लागत होतं, आता लागत नाही. लक्षात घ्या. पुढे भूकंपग्रस्त असाल तुम्ही तर भूकंपग्रस्त सर्टिफिकेट लागणार आहे. सिंपल आहे. भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्तांचं सर्टिफिकेट लागणार आहे. कधीपर्यंत लागणार आहे तुम्हाला, हे 25 जानेवारीच्या आतलंच लागेल. म्हणजे जेव्हा फॉर्म भराल तेव्हाच. प्रत्येक गोष्ट जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त सेम सर्टिफिकेट लागेल. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त, आता प्रकल्पग्रस्तांचं काय झालंय, जर वडिलांच्या घरातल्या एकाच्या नावाने जर सर्टिफिकेट असेल, सेम भूकंपग्रस्त पण घरातला प्रमुख जो असतो त्याच्या नावाचं सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता. तुमच्या नावाचंच पाहिजे अशी काही अट नाहीये. तुमच्या वडिलांच्या नावावर, तुमच्या चुलत्याच्या नावावर जरी असेल, घरातला प्रमुख त्याच्या नावाचं डॉक्युमेंट वापरू शकता, पण ते एकदाच वापरू शकता. तुमच्यातला आणि कोणी वापरला असेल तर तुम्ही वापरू शकत नाही. वापरलं म्हणजे त्यांनी एखादं पद घेतलंय आणि तो पदावर कार्यरत असेल तर तो वापरू शकत नाही. पदवीवर अंशकालीन असाल म्हणजेच काय, सरकारी सेवेमध्ये तुम्ही अंशकालीन कर्मचारी असतात, म्हणजे फुल पेमेंटवर नसतात, अंशकालीन असतात. तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर तिथे सरकारी नोकरी असते, त्या उमेदवारांना ते सर्टिफिकेट लागणार आहे, ते काढायचे तुम्हाला. अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. महिला व बालकल्याण विकास यांच्याकडे मिळणार हे डॉक्युमेंट आहे. अनाथांचं सर्टिफिकेट लागेल. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून बिलॉंग करतात ना, ह्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. आता हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बघा सगळ्यांना अपडेट करावं लागतं. हे कधीच असतं, हे फक्त 1 इयर व्हॅलिडिटीचं असतं. किती? 1 इयर व्हॅलिडिटी असते याला फक्त. याच्यानंतर ते काय होत आहे, 1 इयर नंतर एक्सपायर होतं. म्हणजेच कधीपर्यंत असते त्याची व्हॅलिडिटी, 1 मार्च पासून ते 30 एप्रिल पर्यंत. 30 एप्रिल पर्यंत हे व्हॅलिड असतं. सॉरी, बरोबर, 1 मार्च पासून ते 31 मार्च असं 1 वर्षापर्यंत असतं. 1 मार्च ते फेब्रुवारी कदाचित, हा 1 मार्च ते 28 किंवा 29 फेब्रुवारी पर्यंत हे व्हॅलिड असतं. त्यानंतर मात्र व्हॅलिड नसतं. किंवा याला छोट्या सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर इकॉनॉमिकल इयरमध्ये ते व्हॅलिड असतं. इकॉनॉमिकल इयरसाठीच व्हॅलिड असतं. ज्या वर्षात तुम्ही काढता त्याच वर्षात ते व्हॅलिड असतं. जर कुणी 1 मार्च नंतर एखादं डॉक्युमेंट जर काढलं असेल, माझं हे चुकलं, 1 एप्रिल येते खरं म्हणजे 1 एप्रिल पासून असतं. 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत असतं. 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत हे व्हॅलिड असतं. मग ते ज्या वर्षात इकॉनॉमिकल इयरमध्ये तुम्ही काढतात त्याच इकॉनॉमिकल इयरमध्ये ते चालतं, अदरवाईज ते चालत नाही. म्हणजे काय, दरवर्षी अपडेट करावं लागतं. आता हे अपडेट करावं लागेल बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे अपडेट करावं लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिनलकडे जाऊया आपण. नॉन क्रिमिनल ही सुद्धा गोष्ट अपडेट करण्याची आहे. म्हणजे ज्या उमेदवारांनी नॉन क्रिमिनल काढलं असेल ते 1 टाइम काढायची गोष्ट नाही आहे, परत काढावं लागतं. आता नॉन क्रिमिनल सुद्धा मी काय म्हटलंय, अपडेट करावं लागतंय. जर जे विद्यार्थ्यांचं अपडेट असेल त्यांनी करून घ्या अपडेट. आता नॉन क्रिमिनल 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे कोणते? पहिला प्रकार आहे, एकतर ते 3 इयर व्हॅलिड असतं, एकतर 2 इयर व्हॅलिड असतं किंवा 1 इयर व्हॅलिड असतं. 3 इयर म्हणजे काय, 3 इयरचा इन्कम त्याच्यामध्ये असतो. 2 इयर म्हणजे 2 इयरचा इन्कम, 1 म्हणजे 1 इयरचा इन्कम असतो. मग यामध्ये लक्षात घ्या, तुमचं डॉक्युमेंट जे आहे नॉन क्रिमिनल, ते ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय, त्या इकॉनॉमिकल इयरचं व्हॅलिड असलं पाहिजे. इकॉनॉमिकल इयरमध्ये ते काय असलं पाहिजे, व्हॅलिड. फॉर एक्झाम्पल, एखाद्या उमेदवाराचं सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल, उदाहरणार्थ पहिलं की ते 2025 पर्यंत व्हॅलिड आहे. 2025 पर्यंत हे चालेल का? ह्या एक्झामला चालेल. एखाद्या उमेदवाराचा फॉर्म भरताना ते सर्टिफिकेट 2024 पर्यंत व्हॅलिड चालेल का? येस, चालेल. लक्षात घ्या, म्हणजे हे इकॉनॉमिकल इयर त्यामध्ये येत असेल तर ते डॉक्युमेंट चालणार आहे. अदरवाईज जर 2023लाच संपलेलं आहे तर आता तुम्हाला डॉक्युमेंट काढण्याची आवश्यकता आहे आणि अजून वेळ आहे. तुम्ही डॉक्युमेंट आता काढू शकतात. अजून भरपूर वेळ, 25 दिवस आहे, 15 दिवसात डॉक्युमेंट मिळून जात तुम्हाला. ओके, सो नॉन क्रिमिनल हे अपडेट करण्याची गोष्ट आहे. ऍडव्हर्टाइजमेंटचं इयर जे आहे ते इयर त्याच्यामध्ये यायला पाहिजे, तेच नॉन क्रिमिनल चालणार आहे. आता नॉन क्रिमिनल कोणाला लागतं? नॉन क्रिमिनल सगळ्या कॅटेगरीला लागतं. ज्यांना आरक्षण घ्यायचं त्यांना. कोणाला लागतं नॉन क्रिमिनल? बघा, ओबीसी कॅटेगरीला पण लागतं, एसबीसी कॅटेगरीला पण लागतं, एनटीच्या सगळ्याच कॅटेगरी अ, ब, क, ड यांनाही लागतं. त्यानंतर बस एवढ्यांना लागतंय. त्यानंतर जे असे कॅटेगरी जसं की एससी आणि एसटी आणि ईडब्ल्यूएस आणि ओपन यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. बरोबर, कुणालाच गरज नाही. ईडब्ल्यूएस इटसेल्फ शो करतं 8 लाखाच्या उत्पन्न आहे. सो ह्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची गरज नाही. यांना मात्र नॉन क्रिमिनल लागेल, तेही अपडेट लागणार आहे.
पुढे जाऊया आपण दिव्यांग कॅटेगरी. दिव्यांग कॅटेगरी आपण जर लक्षात घेतली तर दिव्यांगांसाठी मिनिमम 40% त्यांचं दिव्यांगत्व असेल असं सर्टिफिकेट लागतं. ते कुठून मिळावं लागतं? SADM वरनं किंवा स्वावलंबन साईड आहे, स्वावलंबन या साईडवरूनच काढलेलं ऑनलाईन स्वरूपाचं असावं. काय? ऑनलाईन स्वरूपाचं असावं. त्यानंतर हे 40% कितीही असेल तरी चालतंय, पण ते ऑनलाईनचं असावं, जुनं ऑफलाईनचं चालणार नाही. सो अजूनही वेळ आहे, तुम्ही काढू शकता. खेळाडू प्रमाणपत्र जे आहे, इथे फॉर्म भरत असताना खेळाडू प्रमाणपत्राला इथे ऑप्शन 1 आहे. तुमच्याकडे आता जर खेळाडू प्रमाणपत्र फॉर एक्झाम्पल याच्यात बघा कुणाला लागतंय. 3 प्रकारचे मुलं आहेत. एक खेळलाय राज्य लेवलला, एक खेळलाय नॅशनल लेवलला आणि एक खेळलाय इंटरनॅशनल लेवलला. आता हे जे उमेदवार आहे याच्यात काय परत त्यांना रँक असावं लागते. काय रँक? काय एक तर फर्स्ट, एक तर सेकंड, एक तर थर्ड असावं लागतं रँक, तरच तुम्हाला रिझर्वेशन आहे. सेकंड काय? स्टेट लेवलला तुम्ही जर खेळला असाल, यालाच मी काय म्हणतो स्टेट लेवलला खेळला असेल तर फक्त गट क आणि गट ड साठीच तुम्हाला इथे पात्रता आहे, रिझर्वेशन आहे. नॅशनल खेळला असाल तर गट ब, गट क आणि गट ड ला रिझर्वेशन आहे. इंटरनॅशनल खेळला तर गट अ, गट ब, गट क आणि गट ड सगळ्यांसाठी रिझर्वेशन आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात घ्या. फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट चेक करा. पहिलं, तुम्ही खेळल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. ज्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं कोणता खेळ आहे आणि तुमची रँक काय आहे. नुसतं आपण सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र चालत नाही. आता त्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे जे तुम्ही जो खेळ खेळलात ना, हा खेळ MPSCच्या लिस्टमध्ये असावा लागतो. मग MPSC लिस्टमध्ये म्हणजे काय? याच्यावरती माझे व्हिडिओ भरपूर आलेले आहेत, चेक करा, त्यात सगळं सांगितलंय मी. MPSCच्या लिस्टमध्ये म्हणजे काय? जे मोठ्या लेवलचे स्पर्धा असतात, जसं ऑलिम्पिक स्पर्धा आहे, आशियाई क्रीडा स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये तो खेळ असेल तरच तुमचा खेळ इथे कन्सिडर केला जातो. किंवा स्टुडंट इन्फॉर्मेशन नावाचं MPSCचं एक PDF आहे. हे PDF माझ्याकडे अवेलेबल, तुम्हाला पाहिजे मला मेसेज करा, मी पाठवतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण पाठवतो. ह्या PDF मध्ये त्यांनी सगळे ते खेळ किंवा त्या स्पर्धा टाकलेल्या आहे. तेच खेळ जर तुम्ही खेळत असाल तरच तुम्हाला हे रिझर्वेशन मिळतं. त्यानंतर अशा पद्धतीने असेल तरच, आता MPSC राज्यसेवेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला जर अ गटासाठी फॉर्म भरायचा असेल तर इंटरनॅशनल खेळावं लागेल तुम्हाला, त्यात रँक असावं लागेल. ब साठी भरायचं तर इंटरनॅशनल किंवा नॅशनल चालणार आहे, मात्र राज्य लेवलचं तुमचं सर्टिफिकेट इथे चालणार नाही. पहिले, आता हे प्रमाणपत्र तुमच्याकडे आलं, ह्या प्रमाणपत्राला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कुठे अप्लाय करायचं आहे तुम्हाला? हे अप्लाय करायचं आहे संचालक, उपसंचालक नेहरू व युवा क्रीडा यांच्याकडे अप्लाय करायचं. प्रत्येक विभागस्तरीय लेवलला ते ऑफिस असतं त्यांचं, किंवा जिल्हा स्तराच्या ऑफिसला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांच्याकडे हे सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे, पण हे काय करायचं तुम्हाला? हे प्रमाणपत्र काय करायचं आहे? चेक करून घ्यायचं आहे, बदल करून घ्यायचा आहे किंवा सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. मग हे सर्टिफाईड केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला इथे DV ला लागणार आहे. कुठे लागणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फायनल लागणार आहे. पण सध्या तुमच्याकडे आता जर हे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही आता काय करू शकता? हे अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्यानंतर त्याची एक रिसीट मिळते. हे रिसीट, त्याची अपडेट जरी तुमच्याकडे रिसीट बुकची अपडेट जरी तुम्ही टाकली फॉर्म भरताना तरी चालणार आहे. असेल तर वेल अँड गुड, नसेल तर हे पण चालेल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मात्र सर्टिफाईड लागतं. बरोबर. त्यानंतर जाऊया पुढच्या मुद्द्याकडे, माजी सैनिक. आता माजी सैनिक जे आहे त्यांना रिटायरमेंटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे शो करतं तुम्ही माजी सैनिक आहात. 25 तारखेच्या आतलं जेव्हा फॉर्म भरणार त्याच्या अगोदरचं असावं लागतं. अनुभव प्रमाणपत्र, जर तुम्हाला अनुभव मेन्शन करायचा असेल तर, आता काही पदांना अनुभवाची गरज तशी नाहीच आहे, राज्यसेवेला गरजच नाही, पण तरी तुम्हाला वाटतं की मला अनुभव टाकायचा आहे तर अनुभव सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं. जिथून तुम्ही काम केलंय, जितक्या वर्ष काम केलंय त्याचा अनुभव सर्टिफिकेट लागेल तुमच्याकडे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. चालू ईमेल आयडी तुम्हाला बरोबर ठेवायचा, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला प्रोफाईल बनवताना हे लागणार आहे. चालू ईमेल आयडी म्हणजे हा ईमेल आयडी चालू असावा, असेल आहे की नाही एकदा चेक करून घ्या, ज्याच्यावर तुमचे काय OTP पाठवले जातात. सो ते नीट लक्षात घ्या. चालू मोबाईल नंबर सुद्धा जो तुमच्याकडेच असेल तो घ्या. ओळखीचा पुरावा तुम्हाला लागेल बघा, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, ड्रायव्हिंग प्रमाणपत्र चालेल, पासपोर्ट चालेल किंवा पॅन कार्ड, यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा तुमच्या नावाचा असावा लागेल. एकतर तो तुमच्या ज्या नावाने फॉर्म भरला, म्हणजे 10वीच्या नावाने त्या नावाचा असेल, नावात बदल असेल तर नावात बदल केलेले डॉक्युमेंट प्लस हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट फॉर्म भरताना म्हणजे प्रोफाईल अपडेट करताना पण लागतात आणि DVच्या वेळेस पण लागतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रोफाईल बनवलंय त्यांना काही गोष्टी अपडेट कराव्या लागतात, त्या सुद्धा त्यांनी करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट लागतात. शेवटचा मुद्दा, लहान कुटुंबाचे हे प्रमाणपत्र आहे बघा. ज्यांच्याकडे ज्यांचं लग्न झालंय त्यांनी पण, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी पण, असं दोघांनी बनवून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. लग्न
मुलीचा म्हणजे तुमच्या पत्नीचं नाव पतीचं नाव टाकायचं आणि अपत्य तुम्हाला 0 दाखवायचे. इथे अपत्य काय 0 दाखवायचे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला स्वतःला सर्टिफाईड करून घ्यायचं, तुमच्या नावाने तुमचं नाव लिहायचं आहे, तुम्ही साईन करून द्यायचं. असं एक डॉक्युमेंट आहे, हे काढावं लागतं तुम्हाला, म्हणजे बनवावं लागतं. तुम्ही स्वतःलाच कुठं जायचं नाही तुम्हाला. ज्यांच्याकडे मराठीचं नॉलेज नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा मराठीचा सर्टिफिकेट आहे बघा. हे मराठी सर्टिफिकेट आहे. तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जायचं आहे, मराठी लँग्वेज कॉलेज, नेम ऑफ सिग्नेचर ऑफ प्रोफेसर, त्याचे HOD जे असतात ना त्यांचं काय करायचं आहे, मराठी डिपार्टमेंट असतं ना कॉलेजला, त्यांच्या HOD साईन घ्यायची आहे आणि मग प्रिन्सिपलचे स्टॅम्प आणि सिग्नेचर इथे घ्यायचं आहे. त्यांचा पूर्ण कॉलेजचा ऍड्रेस डिटेल्स ते लिहायचा आहे. सिंपल आहे. असं कोणत्याही कॉलेजमधून गेलं तरी चालतंय, तुम्ही जिथे शिकला तिथूनच केलं पाहिजे असं अजिबात नाही. कोणत्याही जिल्ह्यातून करू शकता, तुमच्या आजूबाजूच्या कॉलेजमधून केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकतो, किंवा तुम्हाला काही गरज लागली तर कॉन्टॅक्ट करू शकता. इग्नाइट अकॅडमीचे नंबर तुम्हाला खाली पण दिलेले आहे. काही इश्यू असेल तर नक्की कॉल करा. जाता जाता परत एकदा सांगतो, तुम्ही जर फॉर्म भरणार असाल आणि ह्या शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ इच्छित असाल तर हे 4 महिने आणि 6 महिने तुमच्या हातात आहे. राज्यसेवेला 4 महिने, कंबाईनला 6 महिने. ह्या 6 महिन्यांचा सदुपयोग करा. इग्नाइट अकॅडमीचा कोर्स तुमच्यासाठी फार कमी फीजमध्ये इथे आम्ही आणलेला आहे. म्हणजे राज्यसेवा प्रिलिम असेल किंवा कंबाईनची प्रिलिम प्लस मेन्स असेल, ही तुम्हाला इथे अगदी कमी फीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कुठे कोर्स केला असेल, अभ्यास केला असेल, झाला असेल तरी पण, फ्रेशर असाल किंवा बऱ्याच वर्षापासून अभ्यास करताय तरी सुद्धा बॅच लावा. ह्या बॅचमध्ये तुमचे काही मार्क्स 100% वाढणार आहे. आणि ते वाढणार असतील तर अजिबात रिस्क घेऊ नका, कारण तुमचे कॉम्पिटिटर ऑलरेडी अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्यांचा अभ्यास पुढे पुढे चाललेला आहे. सो तुम्हाला अजूनही ती काळजी असेल तर लगेच जॉईन करा. तुमच्या प्रत्येक पावलावरती इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मदत करणार, यात काही शंका नाही आहे. यांची फी फार कमी आपण ठेवली आहे. नवीन इयरची 20% ऑफ मध्ये ह्या फीज तुम्हाला ठेवलेल्या आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका वाटली तर आमच्या टीमची कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर खाली स्क्रोल लाईन मध्ये येतच आहे. अजूनही काही शंका असेल या व्हिडिओच्या बाबतीत तर कमेंट करा मला. त्यानंतर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण ह्याच चॅनलवर तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.